जेव्हा ऋतुराज गायकवाड म्हणाला होता की आमच्या टीम मध्ये एक तरुण विकेट कीपर आहे, यंग विकेट कीपर आहे, तेव्हा तो फक्त बोलण्यासाठी बोलत नव्हता, तर ते खरंच होतं. आणि महेंद्रसिंग धोनी यांनी एकदा नाही तर दोनदा 2 मॅच मध्ये ऋतुराजचे ते शब्द खरे करून दाखवले. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅच मध्ये जेव्हा सूर्यकुमार यादवला धोनींनी स्टंप आउट केलं होतं, त्या स्टंप आउटची रिॲक्शन टाइम होती फक्त 0.12 सेकंड. हे क्रेझी स्टफ आहे. 43 वर्षाचे आहेत एम एस धोनी, पण त्यांचे विकेट किपिंग करताना जे रिफ्लेक्सेस आहेत ते एका 20 वर्षाच्या विकेट किपरला प्रेशर मध्ये टाकू शकतात, लाजवू शकतात. पहिल्या मॅच मधली ती कामगिरी पुरेशी नव्हती, तर त्यांनी अजून एक झलक दाखवली आपल्या विकेट किपिंग स्किल्सची दुसऱ्या मॅच मध्ये आरसीबी विरुद्ध फिल सॉल्टची, जेव्हा त्यांनी स्टंपिंग केली नूर अहमदच्या बॉलिंगला. काय ती जबरदस्त स्टंपिंग होती. पापणी बंद करून उघडेपर्यंत ती स्टंपिंग झालेली होती. एवढी फास्ट आणि एवढी चपळ स्टंपिंग होती ती. मी हे बोलतोय कारण का मी ती मॅच लाईव्ह मोबाईल वरती बघत होतो आणि मला 2-3 वेळा ते रिप्लेस बघावे लागले हे समजायला की ती खरंच किती फास्ट स्टंपिंग होती. 43 वर्षाचे एम एस धोनी आहेत, पण तरीही ते या लीग मधले बेस्ट कीपर म्हटले जाऊ शकतात. क्रिकबसच्या प्रिव्ह्यू शो मध्ये सीएसके विरुद्ध आरसीबीच्या मायकल वॉन म्हटले की जर आपण भारतीय क्रिकेटचे 3 टीम बनवू शकत असू T20 इंटरनॅशनल खेळण्यासाठी, तर मी एम एस धोनीला त्यांच्या विकेट किपिंग स्किल्स साठी भारतीय संघाच्या नंबर 2च्या टीम मध्ये मी त्यांना ठेवेल. पण ज्या चपळाईने एम एस धोनी विकेट किपिंग करत आहेत, ते आताही आपली दावेदारी त्या पहिल्या 11 मध्ये खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटच्या T20 इंटरनॅशनल्स मध्ये आपल्या विकेट किपिंगच्या स्किल्सच्या जोरावर करू शकतात. एम एस धोनी यांच्या विकेट किपिंग स्किल्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा.